दरम्यान चालू होणारा सामना जय महादेव पाटागवाडी वर्सेस श्री साम 11. जय महादेव पाटागवाडी संघाने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलंय आणि फलंदाजीसाठी आमंत्रण केलंय ते श्री साम 11 संघाला. आणि साम 11 संघाचे सलामीवीर म्हणून आलेत ते नितेश गवंडी सोबत ऋषी साळवी. एक पाडगाव गावामध्ये नावाजलेला फलंदाज नितेश गवंडी. पाहायचंय किती धावांचा डोंगर असतोय तो जय महादेव पाटागवाडी संघासमोर. मागील झालेल्या सामन्यामध्ये सामनावीर पुरस्कार जातोय तो अभिषेक नट्टे. त्याने आपलं सन्मान चिन्ह घेऊन जायचंय. अभिषेक नट्टे. दरम्यान सामन्याकडे वळूया. आता चालू होणारा सामना श्री साम 11 वर्सेस जय महादेव पाटागवाडी. जय महादेव पाटागवाडी संघाने प्रथम नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारलंय आणि फलंदाजीसाठी प्राचारण केलंय ते श्री साम 11 संघाला. पाहायचं किती धावांचं योगदान देतात ते साम 11 चे फलंदाज जय महादेव पाटागवाडी संघासाठी. जय महादेववाडी पाटागवाडी संघाकडून प्रथम गोलंदाजीसाठी आलाय तो केतन. ग्रामपंचायत सदस्य श्री सुनील गोपाळ यांचं इथं आगमन होतंय. मंडळातर्फे त्यांचं हार्दिक स्वागत. दरम्यान पंतांचा सामना सुरू केल्याचा इशारा. सौरभ जय महादेव पाटागवाडी संघाकडून सौरभ वैयक्तिक पहिल्या संघाचं पहिलं षटक घेऊन पहिल्या षटकातील पहिला चेंडू सुंदर फटका मागलाय. पाहायचंय किती धावा मिळत आहेत. सुंदर फटका होता. अभिषेक नटे मागील सामन्याचा सामनावीर. बाळाशेठ पंढरे यांनी त्याला सामनावीर पुरस्कार द्यायचा आहे. आणि संकेत पाकासाठी आलेलं शिक्षकासाठीचं बक्षीस नगेश लिंगायत यांच्याकडून ते पण घेऊन जायचं आहे. दरम्यान सुंदर फटका मागलाय तो नितेश गवंडी याने लेगच्या दिशेने. एक धाव घेतले. दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात सुंदर क्षेत्ररक्षण होतंय परंतु तितकं सुंदर रनिंग होतंय आणि 3 धावा वसूल होतात या फटक्यावरती नितेश गवंडी याच्या. त्या 3 धावाने संघाची धावसंख्या होते 6. बिनबाद 6. पहिल्या षटकाचा खेळ चालू. दरम्यान संकेत पागार याला बक्षीस देताना नगेश लिंगायत. जय महादेव पाटागवाडी संघाकडून प्रथम गोलंदाजी करतोय तो सौरभ. सामना करणार आहे तो आता मात्र ऋषिकेश साळवी. सुंदर फटका मागलाय. तितकं सुंदर क्षेत्ररक्षण होतंय. एक धाव मिळते. एका धावेने संघाची धावसंख्या होते 7. बिनबाद 7. पहिल्या षटकाचा खेळ चालू आहे.
चौगपचा पुढचा चेंडू सामना करेल तो नितेश. व्यवस्थित मागण्याचा फटका फटका चुकतोय परंतु एक चौकटी धाव मिळते ती साम इलेव्हन संघासाठी आणि या एका धावेने संघाची धावसंख्या होते 8 बिनबाद 8. पुन्हा एकदा सौगपचा या सामना करणार आहे तो ऋषिकेश साळवी. सौगपचा पुढील चेंडू कव्हर एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने मागलेला फटका पाहायचा किती धावा मिळतात त्या. चेंडू जातो शिमालांच्या दिशेने हा चौकार सुंदर फटका होता तो ऋषिकेश साळवी याचा. त्या सामन्यातील पहिला चौकार आणि या 4 धावांनी संघाची धावसंख्या होते बिनबाद 12. तिथं थोडंसं कचाल क्षेत्ररक्षण होतंय. सुंदर रनिंग होतंय ते फलंदाजामध्ये आणि 3 धावा वसूल करतात आपल्या संघासाठी. या 3 धावांनी संघाची धावसंख्या होते बिनबाद 15. पहिलं षटक संपतंय. एक षटकानंतर संघाची धावसंख्या होते बिनबाद 15. पाहायचंय श्री जय महादेव पाटावाडी संघाकडून दुसरं षटक घेऊन कोण येतंय. एक नावाजलेला गोलंदाज हिरेन खेडेकर. वैयक्तिक पहिला आणि संघाचं दुसरं षटक घेऊन हिरेन पाहायचे कसं काय फलंदाजांना रोखून धरतोय श्री साम इलेव्हन संघाच्या. सुंदर फलंदाजी चालली ते साम इलेव्हन संघाची. वैयक्तिक पहिला आणि संघाचं दुसरं षटक घेऊन हिरेन सामना करणार आहे तो ऋषिकेश. सुंदरचे तितकंच गचाळ क्षेत्ररक्षण होते ते यष्टी रक्षकाकडनं. एक धाव मिळते आणि एका धावेने संघाची धावसंख्या होते ती 16 बिनबाद 16. आता मात्र सामना करणार तो नितेश गवंडी. एक रिव्हर्सिपचा बादशाह म्हणून ओळखला जाणारा नितेश गवंडी पाहायचं की अशी काय फलंदाजी करतोय. किती धावांचं योगदान देतोय आपल्या संघासाठी. मोठी भरीव कामगिरी असते आपल्या संघासाठी. तितका मातब्बर गोलंदाज आहे तो हिरेन खेडेकर जय महादेव पाटावाडी संघाकडून. वैयक्तिक पहिलं आणि संघाचं दुसरं षटक घेऊन हिरेन सामना करेल तो नितेश गवंडी. हलू तटवणे एक धाव घेतल्या. एका धावेने संघाची धावसंख्या होते बिनबाद 17. दुसऱ्या षटकाचा खेळ चालू जय महादेव पाटावाडी संघाकडून. वैयक्तिक पहिल्याने संघाचं दुसरं षटक घेऊन हिरेन. हिरेनचा पुढचा चेंडू सामना करतोय तो ऋषिकेश. सुंदर चेंडू परंतु एक धाव मिळते चेंडूवरती. एका धावेने संघ पोचतोय तो बिनबाद 18. हिरेनचा पुढचा चेंडू सामना करेल तो नितेश गवंडी. सुंदर लेगच्या दिशेने मागलेला फटका. तितकं सुंदर क्षेत्ररक्षण होतं. तितकं सुंदर रनिंग बिटवीन द विकेट मिळते आणि एक डबल रन मिळतो. या 2 धावेने संघाची धावसंख्या होते 20 बिनबाद 20. दुसऱ्या षटकाचा खेळ चालू. दुसऱ्या षटकातील काही चेंडूंचा खेळ बाकी.
सामना करतोय तो नितेश. आणि हा मात्र आलेला एक रिव्हर्स स्वीपचा फटका पाहायचा किती धावा मिळतायत. चेंडू जातोय सीमालाईनच्या दिशेने. तिथे नैसर्गिक अडथळा होतोय. 2 धावा मिळतात तर तिसरी धाव पण पूर्ण केली. 3 धावेने संघाची धावसंख्या होते 23. बिनबाद 23. यांचा पुढचा चेंडू सामना करतोय तो ऋषिकेश. हा मात्र जोरदार मागण्याचा प्रयत्न पाहायचा इथं. सुंदर झेल पकडतात ते दशरथ गवंडी, एक जुने जाणते खेळाडू. आता मात्र नवोदित फलंदाज प्रमोद साळवी संघाचं तिसरं षटक घेऊन केतन साळवी. सामना करेल तो नितेश गवंडी. सलामीचा फलंदाज म्हणून आलेला नितेश गवंडी अजूनही मैदानात. पाहायचं की धावांचं योगदान देतो आपल्या फलंदाजीद्वारे आपल्या संघासाठी. त्याला मागा करणार आहे तो केतन. वैयक्तिक पहिल्याच संघाचं तिसरं षटक घेऊन केतन सामना करतोय तो नितेश गवंडी. सुंदर चेंडू टाकलाय. तितकं सुंदर प्लेसमेंट करतोय परंतु एक चोखटी धाव पण घेतोय नितेश गवंडी. आणि एका धावेने संघाची धावसंख्या होते 24. आता मात्र आपल्याला 2 भावांमधलं युद्ध बघायला मिळणार आहे. गोलंदाज आहे तो केतन साळवी आणि सामना करतोय तो प्रमोद साळवी. केतनचा सामना करतोय तो प्रमोद. सुंदर चेंडू टाकलाय तो केतन याने. प्रमोदला न समजलेला चेंडू. चेंडू जातोय निर्धाव. तिसरं षटक घेऊन आलाय तो केतन जयमादेव पाटावाडी संघाकडून. सामना करतोय तो प्रमोद. पुन्हा एकदा सुंदर चेंडू टाकला होता. गलीच्या दिशेने मागलेला फटका एका धावेसाठी आहे. एका धावेने संघाची धावसंख्या होते 25. एक बाद 25. केतनचा सामना करणार तो आता मात्र नितेश गवंडी. एक रिव्हर्स स्वीपचा बादशाह म्हणून ओळखला जाणारा पाटगाव गावातील खेळाडू. केतनचा सामना करतोय तो नितेश. रिव्हर्स स्वीप मागण्याचा प्रयत्न थोडासा फसतोय परंतु एक धाव मिळते. चौकटी धाव. एका धावेने संघाची धावसंख्या होते 26. राजा नटे यांनी कॉमेंट्री बॉक्समध्ये यायचंय. राजा नटे कुठे असाल त्यांनी कॉमेंट्री बॉक्समध्ये यायचंय. केतनचा पुढचा चेंडू सामना करणार आहे तो प्रमोद. हळू तटून काढलाय चेंडू. दशरथ गवंडींचं सुंदर क्षेत्ररक्षण. पुन्हा एकदा एका धावेवर समाधान मानायला लागते फलंदाजांना. एका धावेने संघाची धावसंख्या होते 27. सुंदर गोलंदाजी प्रदर्शन करतोय तो केतन. तिसऱ्या षटकासाठी केतन. सामना करणार आहे तो आता मात्र नितेश. अजूनही नितेशच्या फलंदाजीतून म्हणावे तसे फटके निघत नाहीयेत. पण एका दुक्का करून संघाची धावसंख्या हलती ठेवली ते नितेश गवंडी यांनी.
इथे थोडंसं कचाल क्षेत्ररक्षण होतं, एक एक्स्ट्रा धाव मिळते. जिथे एकच धाव हवी तिथे 3 धावा मिळतात त्या नितेश गवंडियाला. त्या 3 धावेने संघाची धावसंख्या होते 30 बिन एक बाद 30. वैयक्तिक पहिलं व संघाचं तिसरं षटक घेऊन केतन सामना करणार आता मात्र प्रमोद. दरम्यान षटक संपतंय. संपलंय. हिरेन सामना करणार आहे तो नितेश गवंडी. सलामीचा फलंदाज म्हणाला नितेश गवंडी. सुंदर चेंडू टाकला तो हिरेनला, नितेशला न समजलेला चेंडू. चेंडू जातोय निर्धाव. वैयक्तिक दुसरा आणि संघाचं चौथं षटक घेऊन हिरेन. सुंदर चेंडू टाकला होता तो नितेशला न समजलेला चेंडू. पुन्हा एकदा सुंदर फटका मागला तो नितेश गवंडी याने. नैसर्गिक अडथळा होतोय आणि मला वाटतं 4 धावा मिळतात त्या नितेश गवंडी याला. पुढचा चेंडू सामना करतोय तो नितेश गवंडी. सुंदर मागलेला फटका पाहायचा आहे. किती धावा मिळतात नाही या 6 धावा. खटखटी षटकार नितेश गवंडी याने. परत एकदा सामना करतोय तो नितेश. पाहायचंय किती धावांचं योगदान देतोय आपल्या फलंदाजीतून. पुन्हा एकदा लेगच्या दिशेने मागलेला फटका. सुंदर क्षेत्ररक्षणाचा प्रयत्न होतोय तिथं. सुंदर क्षेत्ररक्षण होतंय. 2 धावा पूर्ण करून तिसऱ्या धावेचा प्रयत्न. 3 धावा पूर्ण होतात तिथं. या 3 धावाने संघाची धावसंख्या होते 43. आता मात्र हिरेनचा सामना करणार आहे तो प्रमोद. हिरेन वैयक्तिक दुसरा आणि संघाचा चौथं षटक घेऊन सामना करतोय तो प्रमोद. फुलटा टाकलेला चेंडू मला वाटतं पॉइंटच्या दिशेने, बाउंड्री लाईनच्या दिशेने येतोय. सुंदर क्षेत्ररक्षण होते तिथं. तत्पूर्वी 3 धावा मिळतात त्या 3 धावा मिळतात त्या फलंदाजाला. या 3 धावाने संघाची धावसंख्या होते 46. एक बाद 46. चौथ्या षटकातील काही चेंडूंचा खेळ बाकी आहे. हिरेनचा पुढचा चेंडू सामना करतोय तो नितेश. पुन्हा एकदा उंच मागण्याचा प्रयत्न होता. बघूया इथे झेल होतोय काय. आणि झेल मात्र इथं फलंदाज क्षेत्ररक्षक चूक टिपतोय आणि फलंदाज बाद होतोय. दुसरा धक्का बसतोय तो साम 11 संघासाठी.
सामन्यांसाठी प्रमोद साळवी. संतोषचा सामना करतोय तो प्रमोद. लेग साईडच्या दिशेने मागलेला चेंडू पाहायचा किती धावा मिळतात. तो चेंडू जातो सीमा लाईनच्या बाहेर 4 धावांसाठी. सागर खेडेकर. 5व्या षटकाचा खेळ चालू. 5व्या षटकासाठी संतोष गवंडी सामना करणार आहे. प्रमोद पुन्हा एकदा लेग साईडच्या दिशेने मागलेला फटका पाहायचा किती धावा मिळतात त्या. एक धाव घेतलाय आणि मला वाटतं 4 धावा. या 4 धावेने संघाची धावसंख्या होती ती 54. आपल्या संघासाठी पुन्हा एकदा सुंदर फटका मागला पाहायचा किती धावा मिळतात त्या. आणि पुन्हा एकदा चेंडू जातो सीमालांच्या बाहेर. 4 धावांसाठी सलग 3 चौकार मागले ते प्रमोद साळवी आणि आपल्या संघासाठी या 3 चौकारांच्या मदतीने संघाची धावसंख्या होते ती 2. वन डाऊनचा प्लेअर म्हणून आलेला प्रमोद साळवी. पुन्हा एकदा सुंदर लेगच्या दिशेने मागलेला फटका पाहायचा आहे तिथे किती धावा मिळतात त्या. 2 धावांनी संघाची धावसंख्या होते 60. 2/60. हाणामागचं षटक काहीचं महागडं ठरतंय तो संतोषाचं. सलग 3 चौकार मागले होते ते प्रमोद साळवी यांनी. त्यानंतर 2 अशा 14 धावा वसूल केल्या. पुढचा चेंडू प्रमोदसाठी. पुन्हा एकदा सुंदर फटका मागलाय तिथंच सुंदर क्षेत्ररक्षण होते ते हिरेन याच्याकडून. तत्पूर्वी 2 धावा मिळतात त्या फलंदाजासाठी. या 2 धावांनी संघाची धावसंख्या होते 62. 2/62. शेवटच्या षटकातील काही चेंडूंचा खेळ बाकी. हाणामागच्या षटकासाठी आलाय तो संतोष. सामना करतोय तो प्रमोद. जोरदार मारलेला फटका पाहायचा किती
पठारवाडी संघाला 69 धावांचं आव्हान दिलं आहे. तर आपण पुढे बघूया पठारवाडी संघ कसा डिफेंड करतो या धावांना. पठारवाडी संघामध्ये पण खूप बलाढ्य असे प्लेयर आहेत. दुसऱ्या साम 11 या संघामध्ये पण खूप बलाढ्य प्लेयर आहेत. तर आपण बघूया हा सामना देखील हा रंगतदार सामना होणार आहे. यापुढील सामना वर्सेस साम 11. फलंदाजीसाठी आलेले आहेत सौरभ आणि यश. गोलंदाजीसाठी आपल्याला गोलंदाजाचं नाव संदीप आहे. तरी स्ट्राईक वरती सौरभ पागार आपल्याला दिसणार आहे. एक बलाढ्य आणि एक धडाकेबाज असा फलंदाज आहे. तो जोपर्यंत सामन्यात आहे तोपर्यंत पठारवाडी संघ हा जिंकू शकतो. प्रणित साळवी यांचं इथं आगमन झालंय. त्यांनी कॉमेंट्री बॉक्समध्ये यायचं. प्रणित साळवी. तरी दरम्यान सामन्यात सौरभ पागार हा संदीप याचा सामना करेल. पाहूया आपण या सामन्यामध्ये संदीप हा सौरभचा कसा सामना करतोय. प्रणित साळवी कॉमेंट्री बॉक्समध्ये यायचं. प्रणित साळवी. प्रणित साळवी कॉमेंट्री बॉक्समध्ये यायचं. ठीक आहे, चला सामन्याला सुरुवात होते. पहिला चेंडू संदीप याचा सौरभ याला. पाहूया आपण. हा मस्त फटकवलेला चेंडू हा जातोय दणदणीत षटकार. अतिशय उत्कृष्ट असा सागर याने मारलेला चेंडू. सौरभ याने मारलेला चेंडू संदीप याचा.
पाहूया आता दुसरा चेंडू संदीप मारा करेल सौरभ याला. हा एक असा दणदणीत षटकार, चौकार, सॉरी माफ करा, चौकार. एक डान्सिंग अंपायर म्हणून आपल्याला लाभले ते दरम्यान संदीपचा पुढचा चेंडू सामना करतोय तो सौरभ. 69 धावांचं आव्हान ठेवलंय ते. पुन्हा एकदा सुंदर चेंडू जातोय निर्धाव. सौरभला न समजलेला चेंडू. सुंदर कमबॅक केलंय ते संदीप याने. पहिल्या 2 चेंडू मोठी धावसंख्या आल्यानंतर एक निर्धाव चेंडू टाकण्यात यश आलंय ते संदीप याला. आता मात्र पुन्हा एकदा सामना करतोय तो सौरभ. पुन्हा एकदा लेगच्या दिशेने मागलेला फटका पाहायचा, किती धावा मिळतात तिथं. नैसर्गिक अडथळा होतोय. एक धाव घेतलाय, दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय पाहायचा. इथं आत्मघातकी प्रयत्न होतोय आणि मला वाटतं इथं यश खेडेकर बाद होतोय. पण परेश खेडेकर यांच्याकडून फलंदाज बाद झालेल्याचा इशारा येतोय. दरम्यान पहिला धक्का बसतोय तो जयमादेव पाटारवाडी संघाला. होती. तर आता फलंदाजीमध्ये आपण बघूया हिरेन खेडेकर आपल्या संघासाठी म्हणजेच पठारवाडीसाठी किती धावांचं योगदान देतोय. संदीप याचा पुढचा चेंडू मारा करेल हिरेन खेडेकर. पाहूया आपण कसा मारा करतो. आता मारा करेल संदीप. हा एक झेल सोडला संदीप याने. मस्त गोलंदाजी टाकली होती. बॉल टाकला होता ऋषिकेश साळवीने. नाही, आता मारा करेल. हा एक असा दणदणीत शॉट मारलेला आहे. पाहूया आपण काय होतंय. ही मस्त क्षेत्ररक्षण केलेलं आहे. आता पाहूया किती रन धावत आहेत. षटकाला तरी अंपायरने इशारा दिलाय षटकाराचा. तरी हा चांगलं क्षेत्ररक्षण केलेलं होतं.
संघासमोरने आता मात्र वैयक्तिक पहिल्या संघाचं दुसरं षटक घेऊन नितेश गवंडी एक नावाजलेला गोलंदाज सामना करणार आहे. तो तितकाच नावाजलेला फलंदाज सौरभ पागार. न समजलेला चेंडू सौरभ याला चेंडू जातोय निर्धाव. धावसंख्या स्थिर 1 बाद 17. 69 धावांचं आव्हान ठेवलंय ते पटागवाडी संघासमोर. सुंदर फटका मारलाय तो सौरभ पागार याने. पाहिजे किती धावा मिळतायत. या 6 धावा. खणखणी षटकार सौरभ याच्या फलंदाजीतून आलेला आणि या 6 धावा साम 11 संघाने. नितेशाचा पुढचा चेंडू सामना करतोय तो सौरभ. अतिरिक्त एक वाईट चा इशारा. धावसंख्या होते 24. 1 बाद 24. नितेश गवंडी मागा करतोय तो सौरभ याला. वैयक्तिक पहिल्या संघाचं दुसरं षटक घेऊन पुन्हा एकदा न समजलेला चेंडू परंतु एक चौकटी धाव घेण्याचा प्रयत्न चाललाय आणि एका धावेने संघाची धावसंख्या होते ती 25. 1 बाद 25. नितेश गवंडी वैयक्तिक पहिल्या संघाचं दुसरं षटक घेऊन सामना करणार आहे आता मात्र हिरेन. पुन्हा एकदा ऑफसाईडच्या दिशेने वागलेला फटका पाहायचा. किती धावा मिळत आहेत. एक धाव घेतली. दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात सुंदर क्षेत्ररक्षण होतंय. तत्पूर्वी 2 धावा पूर्ण करतात फलंदाज. या 2 धावेने संघाची धावसंख्या होते 27. नितेश गवंडी पुढचा चेंडू सामना करणार आहे तो हिरेन. पुन्हा एकदा झोपून मागण्याचा प्रयत्न परंतु चेंडू काय बॅटच्या टप्प्यात येत नाही. चेंडू जातोय निर्धाव. सुंदर चेंडू टाकला होता तो नितेशाने. न समजलेला चेंडू हिरेन याला. आता पुढचा चेंडू पाहायचा किती धावा मिळवतोय तो हिरेन. पुन्हा एकदा ऑफसाईडच्या दिशेने मागलेला पाहायचा. इथं क्षेत्ररक्षणाचे आणि सुंदर जेड गचाळ क्षेत्ररक्षणाद्वारे एक झेल सुटतोय. जीवदान मिळते ते हिरेन याला. दोन षटकानंतर संघाची धावसंख्या होते ती 1 बाद 28. सुंदर फलंदाजी चालली ती जयमध्ये पाटागवाडी संघाची. 69 धावांचं आव्हान ठेवलं ते साम 11 संघाने. पाहायचे कसं काय पार काढतं ते जय महादेव पाटागवाडी संघाचे फलंदाज. असा डोंगर पार करायचा आहे. तरी पुढील स्ट्राईकवर आहे हिरेन खेडेकर आणि त्याला मारा करेल ऋषिकेश साळवी. पाहूया आपण कसा मारा करतोय. 18ला 41 पाहिजे. 28 झालाय. तरी ऋषिकेश साळवी कसा मारा करतो हिरेन खेडेकरला. हिरेन खेडेकर हा सुद्धा एक बडाढ्य खेळाडू आहे आणि ऋषिकेश साळवी हा देखील एक सुंदर गोलंदाज आहे. तरी या दोघांमध्ये कसं होत गोलंदाजी करतोय ऋषिकेश साळवी हिरेनला. हा एक अतिरिक्त धावामध्ये भर डान्सिंग अंपायरच्या द्वारे असा विचित्र असा वाईट दिला जातोय. तरी दुसरा बॉल ऋषिकेश साळवीचा. हा एक सुंदर फटका मारलेला आहे. हा जातोय षटकार. दणदणीत षटकार.
आता मात्र हिरण खेडेकर याची बॅट तळपलेली आहे. आता पाहूया ऋषिकेश साळवी. हा काय असा न समजला चेंडू ऋषिकेश साळवीचा हिरण खेडेकरला. तरी दरम्यान निर्धाव चेंडू जातोय. ऋषिकेश साळवीचा असा एक मस्त कमबॅक पाहायला भेटतोय आपल्याला. एक षटकारानंतर एक चेंडू निर्धाव जाणं म्हणजे चांगली गोलंदाजी आहे. हा एक हळूच कटवलेला असा चेंडू हिरण खेडेकरच्या बॅटमधून. पाहूया किती रन धावत आहेत. दरम्यान 2 धावा पूर्ण. दरम्यान चालू असलेल्या सामन्यामध्ये पठारवाडी संघाचे 37 रन झालेले आहेत. तरी आपल्याला बघूया ऋषिकेश साळवीचा पुढील चेंडू. सामना करेल तो हिरण खेडेकर. हिरण खेडेकरला आपल्या संघासाठी काहीतरी करावं लागणार आहे. हा एक असा जोरात मारलेला फटका हिरण खेडेकरच्या बॅटमधून. दरम्यान किती रन धावतात बघूया आपण. दरम्यान 1 धावा पूर्ण केलेली आहे. सुंदर असं क्षेत्ररक्षण केलेलं आहे नितेश गवंडी याने. आपल्या संघासाठी त्याचे नेहमीच आपलं काही नाही काहीतरी करत असतो तो आपल्या संघासाठी आणि आपल्या संघाला पुढे घेऊन जाण्यासाठी. हा एक बलाढ्य असा खेळाडू आहे. तरी आपण दुसरा हा देखील असा कटवलेला सुंदर कटवलेला चेंडू आहे सौरभ याच्या बॅटमधून. पाहूया किती रन धावतात. 1 रन असा पूर्ण झाला आहे. तरी संघाची धावसंख्या होते 39. हिरण खेडेकरला या ओव्हरमध्ये काही असे मोठे फटके मारायची गरज आहे. पाहूया. हा एक सुंदर कटवलेला चेंडू आहे. दरम्यान पाहूया क्षेत्ररक्षण सुंदर असं क्षेत्ररक्षण होतंय. तरी दरम्यान एकच धाव मिळालेली आहे पठारवाडी या संघाला. दरम्यान षटक संपतोय. संघाची धावसंख्या होते ती 40. तरी पठारवाडी संघाला 12 बॉलमध्ये 29 धावांची आवश्यकता आहे. तरी आता सौरभ पागार यांना आपल्या संघासाठी काहीतरी करावं लागणार आहे. दोघंही फलंदाज हे नावाजलेले आहेत. तरी दोघंही जोपर्यंत या ग्राउंडवरती आहेत तोपर्यंत सामना काय गेलेला नाही आहे. तरी पण या दोघांनाही आपल्या संघासाठी मोठे फटके आता दाखवायला लागणार आहेत. तरी पाहूया पुढील गोलंदाज कोण येतोय. तरी पठारवाडी या संघाला 12 चेंडूंमध्ये 29 धावांची आवश्यकता आहे. तरी त्यांनी नोंद घ्यावी. तरी हा सामना खूप रंगतदार दिसतोय आपल्याला. तरी या एवढ्या मोठ्या तरी या रखरखत्या उन्हात आपल्याला सामना बघायला मिळतोय. क्वार्टर फायनलचा सामना साम 11 वर्सेस पठारवाडी. यामध्ये जो जिंकेल सामना तो सेमीफायनल खेळेल. पुढील सामना हा एक सुंदर फटका मारलेला आहे. बघूया झेल बाद होतो का. हा एक सुंदर झेल घेतलेला आहे हिरण खेडेकर याचा प्रमोद साळवी याने. नितेश गवंडी याने पहिल्याच आपल्या बॉलमध्ये हिरण खेडेकरला तंबूत पाठवलेला आहे. त्याला देखील माहिती आहे जर हे 2 खेळाडू जर ह्या मॅचमध्ये असतील तर मॅच ही एकतर्फा होऊ शकते. पण नितेश गवंडी याने हिरण खेडेकरला तंबूत पाठवलेला आहे.
आपल्याच गोलंदाजीमध्ये सुंदर अशी गोलंदाजी करतोय नितेश गवंडी. पुढील चेंडू सामना करेल केतन. केतनने हा हळूच कटवलेला चेंडू बघू पाहूया किती धाव संख्या गोळा करतो. दरम्यान एक धाव पूर्ण होते. दरम्यान पठारवाडी संघाचे स्कोर 41. पुढील चेंडू गवंडी याचा सौरभ याला. हा असा जोरदार फटका मारलेला आहे. पाहूया किती रन गोळा करतो आपल्या संघासाठी. हा एक असं गचाळ असं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळत आहे. तरी देखील 2 रन असे धावले आहेत पठारवाडी संघाचे सौरभ पागार याने. अजूनही मोठी फटकेबाजी करायला लागणार आहे आपल्या संघासाठी सौरभ पागार याला. पुढील चेंडू असा खळूच कटवलेला असा चेंडू सौरभ याने. पाहूया किती रन धावत आहेत. दरम्यान 2 रन पूर्ण झालेत. तरी 1-2 रनाने काय होणार नाही. सौरभ पगार याला मोठी फटकेबाजी करायला लागणार आहे. षटकार चौकार दाखवायला लागणार आहेत. बाळाशेठ बंदरे यांच्याकडून सौरभ पगार याला 200 रुपये जर षटकार मारला तर. प्रत्येक षटकाराला 200 रुपये लागलेले आहेत. सौरभ पगार यांनी जर षटकार मारला तर. तरी दरम्यान अतिरिक्त धावा वाईट चेंडू अंपायरच्या द्वारे आपल्याला साईन दिसला येतोय. स्कोर तरी दरम्यान स्कोर होतोय 43. तरी सौरभ पगार याला न समजलेला असा चेंडू नितेश गवंडी आपल्या संघासाठी एक उत्कृष्ट अशी गोलंदाजी दाखवताना आपल्याला सौरभ पगार याला आपल्या संघासाठी षटकार चौकाराची खूप आवश्यकता आहे. तरी जोरात मारलेला असा चेंडू आपल्याच गोलंदाजीमध्ये नितेश गवंडी याने झेलबाद करून गोलंदाजीवर मार्कवरती कोण येते पाहूया आपण. पठारवाडी संघाला 6 चेंडूंमध्ये 23 धावांची आवश्यकता आहे. तर सुमित याला आपल्या संघासाठी षटकार चौकारांची आवश्यकता आहे. तर आपण पाहूया गोलंदाजीवरती येतोय. 6 चेंडू 23 धावांची आवश्यकता पठारवाडी संघाला. तरी गोलंदाजी मार्गवरती नितीन गोपाळ हे देखील एक मोठं नाव आपल्या कॉमेंट्रेटीमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे. नितीन नितीन यासाठी बक्षीस आलेलं आहे बंडू सुगवे यांच्याकडून. तर का पहिल्या चेंडू विकेट घेतली तर 200 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. मला वाटतं ते बक्षीस 4 धावा मिळतात त्या फलंदाजाला. या 4 धावेने संघाची धावसंख्या होते 50. नितीन गोपाळ याच्यासाठी बक्षीस येतंय बंडू सुगवे यांच्याकडून. तर का या षटकामध्ये त्याने विकेट घेतले तर 200 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे.
5 चेंडूमध्ये 19 धावांची आवश्यकता आहे ती जय महादेव पाटावी संघासाठी आणि सामना करतोय तो सुमित. नितीनचा पुढचा चेंडू सामना करतोय तो सुमित. न समजलेला चेंडू, चेंडू जातोय निर्धाव. गंगतदार अवस्थेत होत चाललेला सामना 4 चेंडूमध्ये 19 धावांची आवश्यकता. पाहायचे कसा काय फलंदाज पूर्ण करतोय. पुन्हा एकदा न समजलेला चेंडू, चेंडू जातोय निर्धाव. आणि इथे फलंदाज धावपाद होतोय परंतु हे बक्षीस काय मिळणार नाही नितीन गोपाळ याला. स्वतःच्या कष्टाने विकेट काढावी लागेल तरच बक्षीस मिळेल. बंडू सुगवे यांच्याकडून 200 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. बक्षीस ऑन आहे अजूनपर्यंत. पुढचा चेंडू सामना करणार आहे तो केतन. अनोख्या शैलीत पंचांकडून वाईटचा इशारा. एका धावेची भर पडते संघाच्या धावसंख्येत. संघाची धावसंख्या होते 51. पुन्हा एकदा सुंदर चेंडू टाकतोय नितीन. वाईट. रन कॅन्सल. वाईट. नितीन याचा पुढचा चेंडू सामना करतोय तो प्रसाद. जोरदार मागण्याचा प्रयत्न. चेंडू काय बॅटच्या पट्ट्यात नाही. चेंडू जातोय निर्धाव. धावसंख्या स्थिर. नितीन गोपाळ यांच्यासाठी अजूनही बक्षीस ऑन आहे. जर का स्वतःच्या गोलंदाजी एक विकेट मिळवली तर बंडू सुर्वे यांच्याकडून 200 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. सुंदर फटका होता प्रसाद याचा. इतकं सुंदर क्षेत्ररक्षण होतंय. 2 धावा मिळत आहेत त्या फलंदाजाला. या 2 धावेने संघाची धावसंख्या होते 53. सॉरी 55. प्रसाद खेडेकर याने चौकार मागला तर बाळाशेठ पंधरे यांच्याकडून 200 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. आणि मला वाटतं हे बक्षीस अरे ते आणि सुंदर फटका होता प्रसाद याचा. पण नैसर्गिक अडथळा असल्यामुळे त्याचं बक्षीस हुकलंय. दरम्यान षटक संपतंय आणि श्री साम 11 संघ इथे विजयी होतोय. दोन्ही संघांचं अभिनंदन.